महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले कृषी महोत्सव उत्साहात पार पडला। यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले। तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी या संकल्पनेतून आयोजित फुले कृषी महोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला। कृषी मंत्री भरणे म्हणाले की राज्यातील कृषी विद्यापीठांचे कार्य उल्लेखनीय असून राहुरी विद्यापीठ दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे। शेतीतील महिलांचे श्रम कमी करण्यासाठी संशोधनाची गरज त्यांनी अधोरेखित केली। शेतकऱ्यांची प्रगती ही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाहनांमुळे शक्य झाली असून शासन 50हून अधिक शेतकरी भिमुख योजना राबवत आहे। 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या मोटारींची वीज बिले माफी देण्यासाठी 31,000 कोटींचा निधी दिल्याची माहितीही त्यांनी दिली। कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू असून पेरणीपासून विपणनापर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार उपस्थित होते। यावेळी कुलगुरू डॉक्टर खर्चे म्हणाले की हवामान बदलावर मात करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे संकेत दिले। विविध तीर्थक्षेत्रांवर विद्यापीठाच्या तंत्रज्ञान दालनांची उभारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी कृषी दर्शनी 2026 व महात्मा फुले कृषी विद्यापीठ कॅलेंडरचे प्रकाशन तसेच फुले कृषी वाहिनी 90.8 FM YouTube चॅनल, फुले अमृतकाळ व फुले डेअरी ॲपचे लोकार्पण करण्यात आले। प्रगतिशील महिला शेतकरी सौ स्वाती नालकर व सौ स्वाती शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन योजनेला उत्कृष्ट संशोधन प्रकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल संबंधित संशोधकांचा गौरव करण्यात आला। महोत्सवात कृषी प्रदर्शन, शिवार फेरी, थेट पीक प्रात्यक्षिके, महाबीज व कृषी विभागाचे स्टॉल्स यांना शेतकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुमारे 6,000हून अधिक शेतकरी, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आनंद चवई यांनी केले। कधी पाऊस ज्यादा पडतोय, कधी गारपीट होते, दुष्काळ पडतोय आणि शेवटी या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना पाठिंबा, त्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत म्हणून सरकारने पाठीमाग त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्या सर्वांनी माझ्या राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं आणि आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा होतं की शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफीसारखा निर्णय घ्यायचा आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने तुम्हाला माहिती परदेशी साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन केलेली आहे। या समितीला आपण एक काम दिलेलं की साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये काय राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, की कर्जाची किती बाकी आहे, किती थक बाकी आहे, इतर पीक आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलं त्यांचं कर्ज आहे, ही सगळी माहिती संकलनाचं काम हे सध्या सुरू आहे। साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो अहवाल हा राज्य सरकारकडे येईल आणि अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे साधक बाधक त्यावरती चर्चा होऊन कुठला निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होईल यासाठी सगळं बघून साधारणतः 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।